एकाचं नाव सोन्या, एकाचं नाव नखऱ्या. एवढं बघून मला असं वाटायला लागले ती माझ्याकडेच बघायला लागली. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत असाल. मी पण एकदम मस्त मजेत आहे. हॉटेलमध्ये एका जेवायला थांबलेलो. जेवण वगैरे मस्त हॉटेलमधलं. आणि त्याच बाजूला आपली ही जोड दिसली. हे बघून एवढं भारी आणि कौतुकास्पद वाटलं ना. सहसा जास्त कोणाला याचं एवढं याड नाही. कारण ही जी समोर दिसते तुम्हाला, ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्राची शान. खरंच ज्याने काय बनवलंय ना त्याचं खरंच आभार मानलं पाहिजे. खरंच त्याच्या कलेला सलाम केला पाहिजे. ज्यानं एकदम अशी अप्रतिम अशा त्याच्या मूर्त्या बनवल्या त्या बैलाच्या. एवढ्या भारी आहे त्या ना, एवढ्या मस्त आहे त्या. असं लांबनं जर बघितलं असं उभे उभं असल्याने सारखं वाटतंय जणू काही बैल जायची सेम टू सेम. काय काय फरक दिसतोय तुम्हाला त्याच्यामध्ये? कसली कला म्हणायला लागेल त्यांना. एवढे जबरदस्त बनवलं ते. आणि मेन म्हणजे बैलगाडी त्याच्यावर जी दिसते तुम्हाला ती सेम आहे बैलगाडी. त्याच्यात काय बदल केलेला नाही. ते आणून लावलेली आहे बैलगाडी. पण हे जे दिसतेत ना कावळं बाळो, सोन्या, नखऱ्या, आमची बैल होती. आमच्या आजोबाच्या काळात बैल होती. मी स्वतः बघितले की एकाचं नाव सोन्या, एकाचं नाव नखऱ्या. आमच्या आजोबाने ते पहिले कहाण्या सांगत होते. अचानक गाडीकडे यायला लागलो ते जेवण करून, त्यावेळेला मला हे दिसलं. म्हणजे असं सहसा जास्त लक्ष जात नाही. आपल्या आपल्या कामात माणूस दंग असतोय. ज्याचं याड ज्याचं त्याला गोड म्हणल्याने असतंय. एवढं बघून मला असं वाटायला लागले ती माझ्याकडेच बघायला लागली. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. मी बोलतोय त्यांच्याशी ती माझ्याकडे बघते ते, असं मला वाटायला लागले. जबरदस्त भारी, एकदम मस्त वाटतं बघून. सेम टू सेमच आणून उभं केलंय काय बैलांनाच असं. असे आपल्या महाराष्ट्रात हुबेहूब चित्रकार कलाकार आहेत. त्यांना माझं एकदम मनापासून आणि सलाम. खरंच